या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। फक्त 2 दिवसांचा वेळ आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार। जरांगेंची सरकारला थेट धमकी, तर फितुरांच्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये, जरांगेंचं आवाहन। जरांगेंच्या मागे फडणवीसांचं राजकीय द्वेष्टे, निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची ही भाषा करा। फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार, दरेकरांचा इशारा। जरांगेंना शेवटची वॉर्निंग, फडणवीसांवर वैयक्तिक टीका केल्यास जशास तसं उत्तर देणार, परिणय फुकेंचा जरांगे पाटलांना इशारा। जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान, महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही, दरेकरांची टीका। तर मी फडणवीसांच्या आई संदर्भात बोललो नाही, काही बोललो असल्यास शब्द मागे घेतो, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, जरांगेंना कोण पैसे देतं, वेळ आल्यावर नावं जाहीर करणार, लक्ष्मण हाकेंचा इशारा। जरांगेंचे आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे तक्रार, तर कोर्टातील आरक्षणाशी संबंध नाही, आमची ओबीसीतनं आरक्षण देण्याची मागणी, जरांगेंची भूमिका। राहुल गांधी हे कायम खोटं बोलतात आणि राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न आता महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा पडतायत। मतचोरीच्या आरोपांनंतर फडणवीसांचा हल्लाबोल। अमित साटम नवे भाजपचे मुंबई अध्यक्ष, भाजपच मुंबईतील सर्वात मोठा पक्ष, मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या, नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच आहे, संजय शिरसाटांचं मिश्किल वक्तव्य। तर लुटलेले पैसे शिरसाटांच्या बॅगेत, भ्रष्टाचाराच्या पैशांवर गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश, शिरसाटांच्या डीजेवरील वक्तव्यानंतर राऊतांची टीका। संजय शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे फडणवीसांना देणार, रोहित पवार आक्रमक, रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 12,000 पानांचे बॅग भरून पुरावेच आणले। नगरविकास विभागाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त, केंद्राच्या निधीतून योजनांची कामं योग्य प्रकारे होत नसल्यानं कामकाजात सुधारणा करण्याचे फडणवीसांचे निर्देश, सूत्रांची माहिती। नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती खोटी, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। केंद्राचा निधी इतर ठिकाणी वळवलेल्यांना बडतर्फ करा, संजय राऊतांची मागणी, तर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानं त्यांचं स्वागत। नगरविकास खात्यातील निधीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या आदेशानुसार वैभव खेडेकर पक्षातनं बडतर्फ, वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करणार असल्याची ही चर्चा। विरोधकांना जेलमध्ये राहून सरकार चालवण्याचा पर्याय हवाय, 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून अमित शहांची टीका। 1972 नंतर एकही नवा मद्य परवाना दिला नाही, राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकारनं 328 नवे मद्य परवाने दिल्लीच्या या ठिकाणी दिल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला, धनखड हे नजरकैदेत असल्याचे आरोप अमित शहांनी फेटाळले। ठाण्यात नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये वराह जयंती साजरी होणार, सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वराहाला नितेश राणेंचा चेहरा लावत आंदोलन। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, 5,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। कोरोनात बंद केलेल्या 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन 3 वर्षांनंतर सुद्धा सुरू नाहीतच, तर सह्याद्री एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेससह साईनगर शिर्डी पॅसेंजर आणि दादर रत्नागिरी पॅसेंजरचाही यामध्ये समावेश। लालबागचा राजा मंडळाकडून सुरक्षेसाठी चोख व्यवस्था, 250हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित, मंडळाकडून सुरक्षेसाठी AIची मदत। ड्रीम 11नं आता BCCI सोबतचा प्रायोजकत्व करार संपवला, आशियाई चषकात भारतीय संघाच्या जर्सीवर नवा प्रायोजक दिसणार, BCCI लवकरच निविदा काढणार। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।